नमस्कार, मी ज्ञानदा कदम. तयारी 10वीची एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 दिवस आधीपासून आपण विविध विषयांचं मार्गदर्शन 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेलं आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे यावेळेला अभ्यासक्रम बदललाय, त्यामुळे निश्चित असं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कोणालाही माहिती नाही आणि आधीचे रेफरन्सेस सुद्धा मुलांकडे अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे एबीपी माझाचा प्रयत्न आहे की विविध शाळेच्या शिक्षकांच्या माध्यमातून 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना परीक्षेच्या आधी मिळावीत. तर परीक्षेसोबत यावेळेला एक्स्ट्रा टेन्शन ऑब्व्हियसली अभ्यासक्रमाचं आहे. विज्ञान विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. विज्ञानात असं बघायला गेलं तर बराचसा स्कोरिंग विषय. विज्ञानातल्या किचकट आणि थोड्याशा कठीण वाटणाऱ्या व्याख्या कशा लक्षात ठेवायच्या, अगदी लास्ट मिनिट फोकस्ड अभ्यास कसा करायचा विज्ञान या विषयाचा, याबद्दल आज आपण मार्गदर्शन या कार्यक्रमातनं घेणार आहोत. आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता, आम्हाला फोन करू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 66160219 66160219. आपल्यासोबत आज श्यामल कलगुटकर मॅडम आहेत. IES स्कूल VN सुळे गुरुजी हायस्कूलच्या त्या शिक्षिका आहेत विज्ञान विषयाच्या. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. मॅडम, स्वागत आहे आपलं. नमस्कार. राहू दे. हां, सर्वप्रथम 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. 10वीची परीक्षा या शब्दाचा अर्थ ऐकूनच सगळ्यांना भीती वाटत असते. पण ऍक्च्युली काय आहे माहितीये, इयत्ता 1ली ते 9वी त्यांनी ज्या वार्षिक परीक्षा दिलेल्या आहेत तशीच ही 10वीची परीक्षा आहे. फरक इतकाच की इयत्ता 1ली ते 9वी ते शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर देतात, तर 10वीची परीक्षा हे राज्यातल्या मित्रमैत्रिणींबरोबर देतात आणि त्यामुळे थोडीशी मोठी व्याप्ती. तुम्ही अगदी खूप छान शब्दात मुलांचं ना टेन्शनच एकदम कमी करून टाकलं. त्यामुळे मुलांनी स्ट्रेस घेऊ नये आणि अगदी ऍट इज पेपरला सामोरं जावं. नक्कीच. कार्यक्रमाचा आपला उद्देश पण तोच आहे की मुलांनी अगदी हसत खेळत प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा आणि त्यांचं टेन्शन थोडंसं कमी व्हावं. तुम्ही या व्हाईट बोर्डवरती करता बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर विज्ञान हा विषय आपण खरं तर घरामध्ये काम करत असताना पण अनेकदा आपला विज्ञानाशी संबंध येतो. तर विज्ञान हा विषय आपल्या आयुष्यात परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा कसा आहे? ऍक्च्युली विज्ञान हा विषय घेण्यासाठी आपल्याला हा का घातलेला आहे अभ्यासक्रमात, तर दैनंदिन जीवनात त्याची सांगड घालता आली पाहिजे. आता विज्ञान या विषयामध्ये जर तुम्हाला आकलन शक्ती म्हणजे तुमचं पहिल्यांदा रीडिंग पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. तुमचं वाचन, त्याच्यानंतर तुमचं त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग आणि इम्प्लिमेंटेशन दैनंदिन जीवनात डे टू डे लाईफमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांना करता आलं पाहिजे. ज्याच्यामुळे काय होतं ना की नवनिर्मिती निर्माण होते आणि आजचे हे जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे यंग सायंटिस्ट आहेत आणि तेच आपल्या देशाला पुढे नेणार आहेत आणि म्हणून विज्ञानाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हां, अजून एक दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा पण आहे की तुम्ही खरं तर बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. पण आता तुम्ही म्हणालात की म्हणजे दैनंदिन आयुष्यात विज्ञान कसं निगडित आहे ते विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते पटकन शिकणं सहज साध्य होतं त्यांच्यासाठी. त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये असे बदल झालेत का की म्हणजे विज्ञानाशी आपण अगदी पटकन कनेक्ट करू शकतो, म्हणजे आपलं व्यावहारिक जीवन आणि पाठ्यपुस्तकातलं विज्ञान ह्याची खूप योग्य पद्धतीनं सांगड घातली? ऍक्च्युली निश्चितच, कारण नवीन अभ्यासक्रमाचा मूळ हेतू आहे ज्ञानरचनावादावर ते आधारित आहे आणि त्यामुळे ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकात जरी डिटेल्ड खूप माहिती असली तरी त्याच्यातली किती समजून घेऊन ती त्यांनी किती ती दैनंदिन जीवनात ते वापरतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता आजचं जर उदाहरण झालं तर आपण विज्ञानावर बोलतोय आणि विज्ञान म्हणजे सगळं रासायनिक समीकरणं वगैरे आहेत. त्यामुळे हा अभ्यास आणि परीक्षा यांच्यातलं एक समीकरण मी इथे मांडलेलं आहे, ते म्हणजे रीड, रिकलेक्ट आणि रिप्रोड्यूस. ह्याच्यामुळे काय होणार तर 100% सक्सेस. आत्ताच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये ते संयोग अभिक्रिया म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन शिकतात आणि हे असंच तिघांचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर एक स्ट्रॉंग प्रॉडक्ट म्हणजे 100% सक्सेस त्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं. तुम्ही ते खाली पण काय काय लिहिलंय, म्हणजे रीडला तुम्ही जून ते डिसेंबर असं लिहिलंय, रिकलेक्ट म्हणजे प्रेझेंट फेज असं लिहिलेलं आहे आणि ॲट द टाइम ऑफ द एक्झाम म्हणजे रिप्रोड्यूस असं लिहिलंय. तर ते प्लीज मुलांना एक्सप्लेन करून सांगाल का? आता कसं असतं माहितीये, रीड म्हणजे जून ते डिसेंबर त्यांनी त्यांचं जे टेक्स्टबुक आहे ते थरो रीड करायला पाहिजे. ते रीड केल्यानंतर आत्ताचा हा जो प्रेझेंट काळ आहे 50 दिवसाचा, त्या 50 दिवसामध्ये त्यांनी ते
रिकलेक्ट केलं पाहिजे, म्हणजे रिवाईज केलं पाहिजे. म्हणजे आत्ता हा जो काळ आहे त्याच्यामध्ये ही फेज चालू आहे त्यांची, ज्याच्यामध्ये ते रिकलेक्ट करणार आहेत आणि त्याच्यानंतर बोर्डाच्या परीक्षेला बरोबर ते पेपरवर रिप्रोड्यूस करू शकतात. आणि हे सगळं जर जेल झालं तर त्यांचं 100% सक्सेस कोणीच हिरावू शकत नाही. नाही, नक्कीच. तर मग आता ते मुलं जी आहेत ती सगळी रिकलेक्ट प्रोसेसमध्ये आहे. तर बऱ्याचदा ना मुलांचं काय होतं, ते जेव्हा रिव्हिजन करायला घेतात तेव्हा ते कन्फ्यूज होऊन जातात की आता मला ज्या गोष्टी अवघड वाटतायत त्याचा मी अधिक अभ्यास करू का ज्या सोप्या वाटतायत त्याच लक्षात ठेवू. तर जेव्हा रिव्हिजनची वेळ आहे, जी आत्ताची फेज आहे, तेव्हा मुलांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? आत्ताची जी फेज आहे रिकलेक्ट, ह्याच्यामध्ये ना मुलांनी जास्तीत जास्त लिखाण करून सराव करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ई बालभारतीने काही कृतीपत्रिका त्यांना देत आहेत. त्यानंतर आजूबाजूचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते वेगवेगळ्या शाळांमध्ये असतात, त्यांनी हे त्यांचे प्रिलिम पेपर्स एक्सचेंज करावेत, ते सॉल्व्ह करावेत. कारण आधीचं काहीच त्यांच्याकडे मटेरियल आता उपलब्ध नाही आहे नवीन अभ्यासक्रमामुळे. तसंच टेक्स्च्युअल क्वेश्चन आन्सर्स. मात्र मी एक सांगू इच्छिते मुलांना की मुलांनी हे सगळं रायटिंगमध्ये त्याचा सराव करायला पाहिजे, म्हणजे लिहून. कारण मुलं थोडंसं लिहायचा कंटाळा करतात. आता कसं असतं माहिती आहे, लिहिताना काय होतं तर लिहिताना त्यांचे डोळे बघत असतात, त्यांचे मनातल्या मनात का होईना पण त्यांचे कान ते ऐकत असतात, त्यांचं ते बोलत असतात, त्यामुळे त्यांची जीभ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असते. आणि सर्वात शेवटी हाताने म्हणजे स्किन, म्हणजे पंचेंद्रियांमधली 4 इंद्रिय 4 सेन्स ऑर्गन्स आर इन्व्हॉल्व्ड. आणि त्यामुळे 95% कॉन्सन्ट्रेशन त्यांच्यामध्ये येऊन ते पूर्णपणे त्यांना ते खूप छान पद्धतीने त्यांना ते समजू शकतात आणि ते रिप्रोड्यूस करू शकतात. आता आधी घेतलेली परीक्षा परिषद आणि हे 2 एपिसोड ह्याच्यामध्ये मुलांचा एक प्रश्न कॉमन होता. आता तो विज्ञानाच्या बाबतीत मी तुम्हाला विचारते की ई बालभारतीवरती जे पेपर आहेत, सराव पेपर म्हणून दिलेत किंवा कृतीपत्रिका म्हणून दिल्यात, तर मुलांना असं वाटतं की तसाच पेपर येणार का? तर त्याबद्दल मुलांना काय सांगाल? तसाच पेपर येणार नाही, तो एक आराखडा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना मॉडेल क्वेश्चन पेपर, त्याच्यातले प्रश्न बदलू शकतील पण पॅटर्न बदलणार नाही. आपण जेव्हा पॅटर्नवर बोलणार तेव्हा तो पॅटर्न सेम राहील की 4च प्रश्न, हेड क्वेश्चन्स 4च असणार, पण त्यांच्यामधले क्वेश्चन्स मात्र वेगवेगळे येऊ शकतात. काही टेक्स्च्युअल असतील, काही ॲक्टिव्हिटी बेस्ड असतील. त्यामुळे पण सराव जरूर करावा, त्याचा त्यांना 50 to 60% फायदा नक्की होईल जर त्यांनी अगदी सिन्सिअरली केलं तर. म्हणजे त्याच्यातले प्रश्न यायची शक्यता होऊ शकेल. म्हणजे एक रेफरन्स म्हणून मुलांनी कधी त्याचा सराव करणं अधिकाधिक केव्हाही चांगलं. तुम्ही ते एक्झाम पॅटर्न सुद्धा लिहिलेला आहे, तर तो पॅटर्न काय एक्सप्लेन कराल का? आता विज्ञानाची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये विज्ञान 1 आणि विज्ञान 2 असे 2 पेपर असतात. दोन्ही एक स्वतंत्र दिवशी असतात आणि ह्याचे प्रत्येकी 40 मार्क हे त्यांची लेखी परीक्षा असते, तर 10 मार्क हे त्यांची प्रयोग परीक्षा असते. ही विज्ञान 1ला असे 50 आणि विज्ञान 2ची 40 आणि 10 असे 50 मार्काच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. आता 40 मार्क थिअरी असते, याच्यामधले 40%, आता 40 मार्काचे 40% म्हणजे बघा 16 गुण. 16 मार्कांचं त्यांना टेक्स्च्युअल म्हणजे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर 40% पुढचे आहेत ते त्यांना ऍक्टिव्हिटी बेस, म्हणजे याच्यासाठी जर एखाद्या विद्यार्थ्याने खूप छान रीड केला असेल तो टेक्स्ट, तर त्याला त्याच्यावरची ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा जो काही कंटेंट आहे त्याच्यावरचे बेस्ड क्वेश्चन्स जे असतात ते 16 मार्काचे येतात. आणि जे 20% आहेत म्हणजे उरलेले 20%, 40 आणि 20, हे 20% म्हणजे 8 गुण हे त्यांचे 9वीवर आधारित असतात. आता 9वीचं सिलेबस म्हणजे त्यांनी पूर्ण करणं हे अपेक्षित नाहीये, तर जे 10वीच्या आशयाशी निगडीत 9वीचे जे टॉपिक्स आहेत ते विद्यार्थ्यांनी करावेत. त्यानंतर प्रयोग परीक्षा 10 मार्काची असते. इथे मी लिहिल्याप्रमाणे 6, 2, 2 अशी विभागणी आहे. 6 मार्क हे ॲक्च्युअल ते एक्सपेरिमेंट कसं परफॉर्म करतात, तो परफॉर्मन्सला 6 मार्क, 2 मार्क जर्नलला म्हणजे प्रयोग वहीला आणि 2 मार्क हे त्यांच्या उपक्रम म्हणजे प्रोजेक्ट बुकला. अशा पद्धतीने ही मार्कांची 50 मार्कांची विभागणी असते.
आता याच्यामध्ये हां. 16 मार्क जे टेक्स्च्युअल असतात म्हणजे एक्सरसाइज मधले असतात ते, आणि विद्यार्थ्यांना 10 मार्क जे प्रयोगाचे असतात, असे 16 आणि 10 26 गुण तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही जर तुम्ही ते व्यवस्थितपणे एक्सरसाइज सॉल्व्ह केलेत तर. जालन्याहून आपल्याला पहिला फोन आलेला आहे सर्वज्ञाचा. हाय सर्वज्ञा, बोल, काय प्रश्न आहे तुझा? हा, माझा असा प्रश्न आहे की त्याआधी आठवीपर्यंत जो सिलेबस होता तो जुन्या सिलेबस प्रमाणे होता. जेव्हा मी 9वीला गेलो आणि 10वी गेलो तेव्हापासून नवीन सिलेबस आला. तर आपण असं बघतो की जी 10वीची परीक्षा असती त्याला आपण डिपेंडेंट बघून 8वीचा आणि 8वी पर्यंत सिलेबस असतो. आमचं जे प्रिव्हियस नॉलेज बरोबर डेव्हलप झालं नाही आणि पुन्हा अशी 10वीत अशी कन्सेप्ट आहे की तू कितवीत आहेस आता? तू कितवीत आहेस? तू कितवीत आहेस आता? मी आता 10वीत होते. अच्छा, पण हा, काय काय अशी कन्सेप्ट असते की 7वीच्या पुस्तकात आपल्याला आढळली नाही, मग तेव्हा कसं करायचं? अच्छा अच्छा. म्हणजे खरं तर 9वीच्या पुस्तकातला बराचसा अभ्यासक्रम येणार आहे, तुम्ही मगाशी उल्लेख बरोबर. केलात, पण 7वी 8वीचं पण काही येणार आहे का नाही मुलांना? नाही, सर्वज्ञ अजिबात काळजी करू नको. 7वीच्या पुस्तकातनं काही येणार नाही. 9वीच्या, आणि ते सुद्धा जे 9वीचे टॉपिक्स 10वीच्या आशयावर आधारित आहेत ना त्याचाच, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन किंवा करंट इलेक्ट्रिसिटी, धारा विद्युत, हे जे लाईट, हे जे सगळे टॉपिक्स आहेत ते 9वीत तुम्ही शिकला आहात की नाही त्याच्यावरचे बेसिक कन्सेप्ट ते फक्त तुम्हाला 10वीत विचारणार, आणि तेही 8 मार्कांचे, अतिशय सोपे. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको. पूनम आपल्याला पुढचा प्रश्न विचारते देवळालीवरनं. पूनम, बोल, काय प्रश्न आहे तुझा? हा मॅडम, मी म्हणते नाही का, उदाहरणं सोडायची सर्वात सोपी पद्धत कोणती आहे? अच्छा, उदाहरणं सोडवण्यासाठी आपण पुढे येणारच आहोत. पहिलं म्हणजे न्यूमेरिकल्स, म्हणजे जी उदाहरणं असतात विज्ञानातली ती मॅक्झिमम 2 मार्काला विचारली जातात. आता ह्याचं एक फॉर्मॅट आहे. तर ते कसं असतं, तर तुम्हाला गिवन म्हणजे दिलेल्या गोष्टी, साध्य, त्यानंतर त्याचं जे सूत्र असतं ते, त्यानंतर आकडेमोड, आणि नंतर मग फायनल आन्सर. पण विज्ञानामध्ये उत्तराला युनिट्स लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाहीतर तुमचे मार्क तिथे जाऊ शकतात. आता या पॅटर्नमध्ये जर तुम्ही केलं, आणि प्रत्येक धड्यात, सगळ्या धड्यांमध्ये तर काही सूत्र नाही आहेत, सगळ्या धड्यांवर आधारित गणितं नाही आहेत, मग असे 1, 2 ते 3 धडे आहेत, त्यांच्यामधली सूत्र एकत्रित एका कागदावर लिहायची, आणि ती तुझ्या घरामध्ये कुठेही मोठ्या अक्षरात चार्टवर लिहून सतत येता जाता तू ती डोळ्यासमोर तुझ्या राहतील अशी त्याची ती ठेवण ठेवायची. म्हणजे तुला ते प्रश्न सुद्धा, ते 2 मार्क सुद्धा तुम्ही सहज मिळवू शकाल. हा, पुढचा फोन आपण घेऊयात. पारस पाटील आपल्याला पुढचा प्रश्न विचारतोय. पारस, हाय, बोल, काय प्रश्न आहे तुझा? हॅलो, गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मला असा प्रश्न विचारायचा होता की डायजेस्ट मधले जे आन्सर्स आहेत ते आमच्या स्कूलमध्ये टीचर्स म्हणतात की डायजेस्ट मधले आणि टेक्स्टबुक मधले क्वेश्चन सेम टू सेम आन्सर आपल्याला पेपरमध्ये लिहायला पाहिजे. पण मी टेक्स्टबुक आणि डायजेस्ट या दोघांमधलं आन्सर्स वाचतो आणि मान्य लिहितो. तर तसं केल्याने मार्क्सवरती काही फरक पडेल का, असं विचारायचं होतं मला. खूप चांगला प्रश्न आहे हा पारस. सर्वप्रथम मी म्हणेन की आपण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सांगितलं की विज्ञान हा विषय जो आहे तो तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला तुमच्या उत्तरातून मांडायचं आहे. त्यामुळे कुठल्याही सपोर्टिव्ह बुक्सचा तुम्ही उपयोग करू नका. टेक्स्टबुक, कारण हा पेपर जो असतो, ऍक्टिव्हिटी शीट्स जी असते ती सगळ्या ग्रामीण विभागातल्या मुलांना सुद्धा देता येईल अशी असते, आणि त्यांना ती मटेरियल्स अवेलेबल नसतात. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, तुम्ही पुस्तकातली पण स्वभाषेत द्या. मात्र जे डेफिनेशन्स आहेत, लॉज आहेत, जे आपल्याला थोर वैज्ञानिकांनी देऊन ठेवले आहेत, ती मात्र रचना तुम्ही त्याच्यात बदल करायचे नाहीत. ते तुम्ही अगदी जसेच्या तसे, म्हणजे आत्ताच्या भाषेत कॉपी पेस्ट असे तुम्ही करायचे. मात्र बाकीची उत्तरं ही स्वतः वाचून स्वतःच्या भाषेत तयार केली तर त्याचं वेटेज जास्त होतं. असं की तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांचा विषय आता नमूद केला, तर ग्रामीण भागातल्या मुलांना या सगळ्या गोष्टी नसतातच, म्हणजे अवेलेबिलिटी खूप कमी असते. मग त्या मुलांनी आत्ताच्या क्षणी, कारण शहरी मुलांचा अभ्यास वेगळा पडतो आणि ग्रामीण भागातल्या मुलांचा अभ्यास वेगळा पडतो, तर त्यांना विशेष टिप्स तुम्ही काही द्याल का विज्ञानाच्या पेपरच्या अनुषंगानं? नक्की. ग्रामीण विभागातल्या आता आपण मगाशीच बघितल्याप्रमाणे 10 मार्क तर प्रयोग परीक्षेचे असतात, आणि बाकीचे हे जे 16 मार्क आहेत ते टेक्स्टबुक मधले कुठलाही
प्रश्न हा टेक्स्टबुक कंटेंटच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही, कंटेंटवर आधारितच असणार जो पुस्तकात आशय आहे. त्यामुळे ग्रामीण विभागात असू देत किंवा मेट्रोपॉलिटनमध्ये असू देत, सगळ्यांनी टेक्स्टबुक हेच मूळ पुस्तक धरावं आणि त्याचं थरो रिडिंग केलं असेल ना तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जराही घाबरण्याची घाबरू नका, कारण तुम्ही कुठलंही उत्तर कानाकोपऱ्यातलं टेक्स्टबुकमधलं कुठलंही उत्तर ते सहज देऊ शकता. त्यामुळे ग्रामीण विभागातली मुलं ही देऊ शकतात. संमेत पाटील आपल्यासोबत आहे. संमेत प्रश्न विचारतोय. बोल संमेत, काय प्रश्न आहे तुझा? मी मॅडमांना प्रश्न विचारू शकतो की सायन्सच्या डेफिनेशन कशा लक्षात ठेवायचं? सायन्सच्या डेफिनेशन कशा लक्षात ठेवायच्या? सायन्सच्या डेफिनेशन्स लक्षात ठेवणं म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे डेफिनेशन्सची वाक्यरचना आपण बदलू शकत नाही. बाकीची सगळी उत्तरं तुम्ही तुमच्या शब्दात देऊ शकता, पण डेफिनेशन्सची वाक्यरचना बदलू शकत नाही. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे डेफिनेशन्स जर तुम्ही जशी सूत्र घरात तुम्हाला चार्टवर लावून ठेवता येतील तशा काही मुख्य डेफिनेशन्स जर तुम्ही अशाच कुठेतरी हायलाईट करून ठेवल्या, जाता येता वाचल्या आणि दिवसातनं एकदा त्या डेफिनेशन्स जर लिहून काढल्यात तर तुम्हाला त्या डेफिनेशन्स सहज लक्षात राहतील. यश मोरे आपल्याला पुढचा प्रश्न विचारतोय. घाटकोपरवरनं बोलतोय. यश बोल, काय प्रश्न आहे तुझा? गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. जे टेक्स्टबुक मध्ये डू यू नो म्हणून इन्फॉर्मेशन दिल्यात त्याच्यावरती बेस्ड का आणि जे फॉर्म्युला न्यूमरिकल्स आहेत त्याच्यावर फॉर्म्युला सबस्टिट्यूट करून जर आन्सर दिले तर त्याचे कम्प्लीट मार्क्स मिळतील का विदाउट स्टेटमेंट? पहिल्यांदा जे प्रश्न आहे डू यू नो ह्याच्यावरचे हे आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजिंग प्रश्न आहेत. ह्याच्यावर म्हणजे आता नवीन अभ्यासक्रमामध्ये हेच अपेक्षित आहे की तुम्ही थोडंसं इंटरनेटवरचा उपयोग करून तुमची स्वतःची उत्तरं त्याच्यापासून ती एक्सप्लोअर करायची आणि ती उत्तरं लिहायची. आणि जर तुम्ही त्या सूत्रांमध्ये डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून, हाच प्रश्न होता त्याचा, की तर त्याची उत्तरं तुम्ही काढली तर त्याचे तुम्हाला मार्क मिळू शकतील. आदित्यने पुढचा फोन केलेला आहे. आदित्य, हा तुझा प्रश्न विचार काय आहे? आदित्य, तुझ्या टीव्हीचा व्हॉल्यूम आवाज पूर्णपणे बंद कर आणि मग सलगपणे तुझा प्रश्न विचार. आदित्यशी संपर्क आपला तुटलेला आहे. आपण इथे ऍक्टिव्हिटी शीटचा पण पॅटर्न लिहून ठेवलेला आहे, तर तो तुम्ही थोडक्यात एक्सप्लेन करू शकाल का? आता ऍक्टिव्हिटी शीट म्हणजे थिअरी पेपर हा 40 मार्काचा असतो. मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे या 40 मार्कांमध्ये प्रश्न क्रमांक 1 क्वेश्चन नंबर 1 A-B असतो आणि हा संपूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असतो, वस्तुनिष्ठ. याच्यामध्ये A मध्ये फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात, ट्रू ऑर फॉल्स येऊ शकतं किंवा ऑड वन आउट, कोरिलेशन्स ह्या प्रकारचे प्रश्न, सहसंबंध जोडवा असे प्रश्न येऊ शकतात. आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये मात्र MCQ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये 5 असतात हे बहुपर्यायी B मध्ये आणि त्याच्यातले 3 प्रॅक्टिकल बेस्ड असतात आणि 2 प्रोजेक्ट बेस्ड असतात. हे सुद्धा टेक्स्च्युअल आणि त्याच्यावरच आधारित असतात. क्वेश्चन नंबर 1 लिहिताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची की जरी एका शब्दात उत्तर असेल ना तरी सुद्धा ते पूर्ण वाक्यात लिहून तो जो शब्द आहे तो त्यांनी अंडरलाईन करावा. म्हणजे ही एक प्रेझेंटेशनची पद्धत आहे. प्रश्न दुसरा जो आहे, प्रश्न दुसऱ्यामध्ये कारणे द्या, गिव्ह रिझन्स येऊ शकतात, डिफरन्शिएट बिटवीन येऊ शकतात, न्यूमेरिकल्स येऊ शकतात, डायग्राम ड्रॉ डायग्राम्स येऊ शकतात, बॅलन्स्ड इक्वेशन्स येऊ शकतात. आता गिव्ह रिझन्स हे सगळं लिहिण्याची एक पद्धत आहे. तुम्ही विज्ञानाचा पेपर लिहित आहात त्यामुळे तो मुद्देसूदच पाहिजे. प्रत्येक मुद्द्याला क्रमांक द्या, बुलेट्स घालू नका आणि नुसतं ते वाक्य लिहिल्यानंतर तिथेच थांबू नका मुलांनो. तर त्या वाक्यामधला की वर्ड म्हणतो आपण, जो मुख्य शब्द आहे तो शब्द अंडरलाईन करा. त्यामुळे काय होतं की चेक करणारे जे एक्झामिनर असतात त्या एक्झामिनरला चेक करण्यासाठी ते इझी पडतं. नीटनेटका पेपर लिहा म्हणजे नीटनेटका पुढचा आपण पेपर फोन घेऊया. शर्वरी खारदांडे आपल्याशी बोलते पलूसवरनं. शर्वरी, तुझा प्रश्न विचारशील. शर्वरीशी संपर्क तुटलेला आहे. टाइम मॅनेजमेंट म्हणजे 2 तास माझ्या मते मुलांकडे असणार आहेत, तर त्या 2 तासामध्ये तो वेळ विभागायचा कसा आहे मुलांनी? आता 2 तास म्हणजे 120 मिनिटं.
120 मिनिटातले पहिला प्रश्न 10 मार्काचा, याच्यासाठी तुम्ही 15 मिनिटं देऊ शकता. प्रश्न दुसऱ्याला 30 मिनिटं, प्रश्न तिसऱ्याला 40 मिनिटं आणि प्रश्न चौथ्याला 15 मिनिटं. म्हणजे 11चा जो बोर्डाचा पेपर असतो तो 11 ते 12:40 इथपर्यंत तुमचा पूर्ण झाला पाहिजे. त्यानंतरची 20 मिनिटांमधले 10 मिनिटं मुलांना एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवायचे असतील तर ते सोडवू शकतात आणि उरलेली 10 मिनिटं हा पेपर चेकिंगसाठी असतो. विद्यार्थ्यांना मला एकच सुचवावं असं वाटतं की तुम्ही हा जो रिकलेक्टचा फेज आहे त्याच्यामध्ये शक्यतो प्रत्येक विषयाचे किमान 2 ते 3 पेपर बोर्डचे टायमिंग्स जे आहेत 11 ते 1 त्या वेळामध्ये सॉल्व्ह करावेत, म्हणजे त्यांचं ब्रेन ट्रेन होऊ शकतं. वा वा, ही पण एक खूप छान टीप आहे. वैष्णवी आपल्याशी बोलते नवी मुंबईवरनं. वैष्णवी, तुझा प्रश्न विचारशील. माझा प्रश्न असा होता की एक्सरसाइज मध्ये जे प्रश्न आपल्याला दिलेत ते प्रश्न एक्झामला फक्त थोडेसेच विचारतात, मग त्यावर जास्त भर देण्याची गरज आहे की नाही? अच्छा, वैष्णवी, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की 16 मार्कांचं टेक्स्च्युअल येऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही टेक्स्च्युअल क्वेश्चन्स केले तर त्याच्यावर जास्त भर, म्हणजे ते व्यवस्थित केले तर तुमचे 16 मार्क तुमच्या डायरेक्ट खिशात जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही नक्कीच भर द्यावा असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न मी विचारते की चेकलिस्ट काय असायला पाहिजे? मुलं जेव्हा विज्ञानाचा पेपर सोडवण्यासाठी जातील तेव्हा त्यांची चेकलिस्ट काय असायला हवी? कुठल्या 3 किंवा 5 गोष्टी आहेत की ज्या मुलांनी अगदी पेपरच्या आधी करणं अपेक्षितच आहे? पेपरच्या अगोदर करणं म्हणजे एकतर सूत्र, डेफिनेशन्स आणि हे लॉज आहेत ते एकदा नजरेखालून त्यांनी घालावेत आणि त्यांनी सोडवलेला पेपर जो शिक्षकांनी त्यांना क्रिटिकली चेक करून दिलेला आहे त्याच्यातल्या ज्या चुका आहेत, अगदी शेवटचा पेपर म्हणजे ते पहिला पेपर सोडवतात त्याच्यातल्या चुका ते वगळून दुसरा पेपर, तर शेवटचा पेपर जो त्यांना मॅक्झिमम मार्क्स मिळालेले आहेत तो पेपर मात्र त्यांनी डोळ्याखालून जरूर घालावा, म्हणजे त्यांना तो कॉन्फिडन्स डेव्हलप होऊ शकतो. अगदी शेवटचा फोन आपण घेऊया समर्थचा. समर्थ, विचार, काय प्रश्न आहे? हॅलो मॅडम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मी 10वीचा विद्यार्थी आहे. माझा हा डाऊट होता की बालभारती ऍक्टिव्हिटी शीट मध्ये डायग्रामचे प्रश्न विचारले आहेत. पूर्वी डायग्राम ड्रॉ अँड लेबल होते, तर आता पण तसे ड्रॉ डायग्राम क्वेश्चन असतील का? अच्छा, हो, डायग्राम्स हे नेहमी लेबल डायग्राम्सच आपल्याला विचारले जातात. म्हणजे तीच अपेक्षित असतं तुमच्याकडून की डायग्राम्स सुबक असावा, शेडिंगची गरज नाही. मात्र त्याच्यामधले महत्वाचे पार्ट्स कमीत कमी 4 पार्ट्स तुम्ही त्याच्यावरती लेबलिंग करायला पाहिजे. म्हणजे 2 मार्काचं असेल, 1 मार्क डायग्रामसाठी आणि 1 मार्क लेबलिंगसाठी, अशी त्याची विभागणी केली जाते. मॅडम, तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये मुलांना वर्षभराची रिव्हिजन खरं तर करून दिलेली आहे आणि तुमचा हा जो फॉर्म्युला आहे रीड, रिकलेक्ट आणि रिप्रोड्यूस, तर तो खूपच फॅन्टॅस्टिक आहे. तुम्ही खूप छान टिप्स दिल्यात, मुलांना उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू सो मच. तर आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत. उद्याचा विषय कुठला आहे ते आपण आधी जाणून घेऊया. तयारी 10वीची मध्ये उद्याचा विषय असणार आहे मराठी. तर उद्या दुपारी 2 वाजता मराठी या विषयासंदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न फोन करून तुम्ही आम्हाला विचारू शकता.